त्यावेळेला मी स्वतः उद्धव साहेबांना सांगितलं, साहेब हिच्या कन्येला तिकीट देऊ नका, हा माणूस तुमच्याबरोबर राहणार नाही. पण दुर्दैवाने त्यावेळेला ऐकलं नाही उद्धव साहेबांनी आणि दिलं. आणि आज शेवट आपण बघतोय काय होतंय ते. आज BSTचा संप आहे, शेतकरी पाऊस नसल्यामुळे हवालदिल आहे, पीक पेरणी होत नाहीये, लोड शेडिंग चालू आहे, लोकांना त्रस्त करून टाकलं, लोकांचं बजेट गृहिणींचं कोलमडलं आहे. आणि सरकार कशात व्यस्त आहे तर फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहे. सामान्य जनता BSTने नाही फिरत आणि तुम्ही चार्टर्ड फ्लाईटनी फिरताय. ज्या प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत त्यांच्याच मित्र पक्षाचे म्हणजेच मनसे पक्षाचे नेते संदीप देशपांडे आहेत. पुन्हा एकदा फूट तुमच्या मित्र पक्षामध्ये, शिवसेनेमध्ये 4 वर्षानंतर ही दुसरी फूट. नाही, मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आता सध्या जनतेचे हाल होत आहेत, ज्या पद्धतीने म्हणजे आज BSTचा संप आहे, शेतकरी पाऊस नसल्यामुळे हवालदिल आहे, पीक पेरणी होत नाही आहे, लोड शेडिंग चालू आहे, महागाई लोकांना त्रस्त करून टाकले, लोकांचं बजेट गृहिणींचं कोलमडलं आहे. आणि सरकार कशात व्यस्त आहे तर फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहे. मग जनतेने आशेने बघायचं तर कोणाकडे बघायचं की 1500 रुपये दर महिन्याला लाडकी बहीण नावाच्या खाली टाकले की तुमची जबाबदारी संपली का? या जनतेने कोणाकडे बघायचं या सगळ्या समस्यांना? आणि सरकार कोण दिल्लीत, कोण काय, कोण चार्टर फ्लाईटने जात आहे, कोण काय करत आहे, सामान्य जनतेने कसं करायचं? सामान्य जनता BSTने नाही फिरत आणि तुम्ही चार्टर फ्लाईटने फिरताय. फटका ठाकरेंच्या शिवसेनेला परत एकदा बसलाय. तुमचे ते मित्रपक्ष आहेत, तुमची आता युती आहे महापालिकेमध्ये, विधानसभेला पण युती होती. असं झाल्यानंतर पुढचं पाऊल ठाकरे बंधू काय टाकतील, किंवा तुम्हाला काय वाटतं की यातनं काय? मी या सगळ्याबद्दल बोलायला खूप लहान कार्यकर्ता आहे. ह्याच्याबद्दल काही मी भाष्य करू शकत नाही. फक्त मी एवढं सांगेन की संजय दिना पाटीलच्या कन्यांना ज्या वेळेला महानगरपालिकेच्या वेळेला तिकीट द्यायचं होतं, त्यावेळेला मी स्वतः उद्धव साहेबांना सांगितलं, साहेब हिच्या कन्येला तिकीट देऊ नका, हा माणूस तुमच्याबरोबर राहणार नाही. याची मी कल्पना दिली होती. राजूल पाटील यांना तिकीट देऊ नका. हे तिकीट तुम्ही मनसेच्या आमच्या अनिशा माझगावकर तिथून इच्छुक होत्या, त्यांना तिकीट द्या. कशी ती निवडूनसुद्धा येईल आणि ती एकनिष्ठसुद्धा राहील हे त्यावेळेला सांगितलं होतं. पण दुर्दैवाने त्यावेळेला ऐकलं नाही उद्धव साहेबांनी दिलं. आणि आज शेवट आपण बघतोय काय होतंय ते. मला असं म्हणायचं की महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान किंवा त्या आधीच ते शिंदे शिवसेनेच्या संपर्कात होते? 100% होते. आणि ही मी माहिती सांगितली होती उद्धव साहेबांना. तुम्ही पाहिजे तर विचारा, संजय राऊत पण होते तिकडे, त्यांनाही माहिती आहे. कसं म्हणताय तुम्ही? म्हणजे माझी माहिती होती, मी काय भविष्यवेत्ता वगैरे नाही, पण माझी माहिती होती. स्वतः संजय दिना पाटलांनी म्हटलं होतं किंवा राजू पाटील यांनी मला, आपल्याला माहिती असते ना. आता तुमच्यासारखे मित्र आहेत ते सांगतात. मला एक विचारायचं आहे, प्रश्न असा आहे की तेव्हा काय उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं होतं त्या सगळ्यामध्ये? नाही, त्यांनी असं म्हटलं होतं की नाही, आमचे ते खासदार आहेत त्यामुळे त्यांच्या कन्येला आम्हाला तिकीट द्यावं लागेल, एवढाच विषय होता. पण त्यावेळेला मी सांगितलं ते खासदार आहेत, तुम्ही तुमचे खासदार आहेत म्हणून देता, पण हा माणूस तुमच्याबरोबर राहणार नाही हे सांगितलं होतं. सावध केलं होतं. आणखी मी कल्पना दिली. सावध बिवध करणं खूप मोठा शब्द झाला. मी कल्पना दिली होती त्यांना. कोणी खासदार आहे किंवा आणखी कोणी आमदार आहे ज्याची अशा प्रकारे? नाही, मला बाकीच्यांचं तर माहीत नव्हतं, पण यांचं माहीत होतं. मला माझी पक्की माहिती होती. आणि हे पाहिजे तर तुम्ही म्हणजे संजय राऊतांना विचारा, मी सांगितलं होतं. असं म्हटलं जातं की 15 आमदार आणि साधारणपणे काही नगरसेवक सुद्धा, 40-45 नगरसेवक सुद्धा शिवसेनेचे फुटतील, याची सुद्धा कल्पना तुम्हाला आहे? मला असं वाटतं काही गोष्टी कॅमेरासमोर बोलायच्या असतात, काही गोष्टी नसतात. तर काही याचं भान आपण प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. नाही, पण काही जण संपर्कात आहेत किंवा काही जणांना संपर्क साधला जातो, कारण तुमचे 6 नगरसेवक आहेत. आमच्या नगरसेवकांना आम्ही इंटॅक्ट ठेवलेलं आहे, आमचा काही प्रॉब्लेम नाही. आमचे नगरसेवक सगळे इंटॅक्ट आहेत आणि सगळे सन्मान्य राजसाहेबांवर प्रेम करणारे आहेत, त्यामुळे आम्हाला अशी कुठलीही भीती नाही आहे. बाकी पक्षात काय होतं आहे हे सांगण्या एवढा मी मोठा नाही. एक काळ असं होतं की तुमचे सुद्धा काही नगरसेवक पोडले होते आणि आज मला तेव्हाही वाटलेलं, आजही वाटतं. त्यावेळेला मला असं वाटतं अनिल परब साहेब होते आणि अनिल परब साहेब त्यावेळेला सगळ्यांना ओरडून सांगत होते की कायदा काय म्हणतो, 2/3 फुटले तर काही होत नाही, कायद्याने कसं अलाउड केलं आहे. आज एक्झॅक्ट अपोजिट राऊत साहेब आणि अरविंद सावंत बनतात.
ठीक आहे, त्या कुठलाही नगरसेवक असो, कुठलाही आमदार असो, कुठलाही खासदार असो, ज्या पक्षाच्या नावावर त्यांनी निवडणुका लढवली आहे, ज्या पक्ष नेतृत्वाखाली त्यांनी निवडणुका लढवल्या आहेत, ज्या जनतेने तुमचं चिन्ह बघून, तुमचं पक्ष बघून तुम्हाला मतदान केलं आहे, त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारे फुटणं हे काही योग्य नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मग त्यावेळेला फुटलेले आमचे 6 नगरसेवक असतील किंवा आत्ता फुटलेले 6 खासदार असतील, कोणीही अशा प्रकारे प्रतारणा स्वतःच्या पक्षाबरोबर करू नये, ही माझी तरी ठाम भूमिका आहे. त्यामुळे ज्या प्रकारे संदीप देशपांडेंनी सांगितले की खासदार फुटले त्यावेळेस त्यांचे नगरसेवक फुटले, या सगळ्या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली. मात्र त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय दिना पाटील हे शिंदे शिवसेनेच्या संपर्कात आहेत याची कल्पना ते म्हणतायत की महापालिका निवडणुकीच्या वेळेस होती आणि हे संजय राऊत त्यासोबतच उद्धव ठाकरे यांना सुद्धा आपण सांगितलं होतं. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नाईब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.